नमस्कार, तुम्ही पाहत आहात ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही। आजच्या सकाळच्या ताज्या बातम्यांसह घेऊन आलो आहोत 10 मिनिटांचे ब्रेकिंग न्यूज बुलेटिन। चला थेट बातम्यांकडे वळूया। राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन, भारतात आज स्मरण आणि सतर्कता। आज 21 मे 2025 रोजी भारतात राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन साजरा केला गेला। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 1991 मध्ये झालेल्या हत्येच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे दहशतवादाविरुद्ध एकजुटीचे आवाहन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात सांगितले, भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे, पण दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी नेहमी तयार आहे। भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव, शांतता चर्चेला गती। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडील संघर्षानंतर दोन्ही देशांनी 10 मे रोजी झालेल्या युद्धविराम कराराचे पालन करण्याचे मान्य केले आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की दोन्ही देशांचे डीजीएमओ 12 मे रोजी चर्चेसाठी भेटले होते। यूएस परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या मध्यस्थीने हा करार झाला, परंतु भारताने ट्रम्प यांच्या व्यापार बंदीच्या दाव्याला फेटाळले आहे। दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिकांनी युद्धविरामाचे स्वागत केले आहे, परंतु दीर्घकालीन शांततेची मागणी केली आहे। दिल्लीत बांगलादेशी घुसखोरांना अटक। दिल्ली पोलिसांनी अवैधरित्या राहणाऱ्या 3 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे। डीसीपी उत्तर पश्चिम दिल्ली भीष्म सिंह यांनी सांगितले की गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। अवैध स्थलांतरितांविरुद्ध पोलिसांचे अभियान सुरूच आहे आणि या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। राघव चड्ढा यांना आशियाई नेतृत्व परिषदेत आमंत्रण। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना दक्षिण कोरियाच्या सिओल येथे 21 ते 22 मे रोजी होणाऱ्या आशियाई नेतृत्व परिषदेत मुख्य वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे। त्यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की ते आशियाई देशांमधील सहकार्य आणि शांततेवर आपले विचार मांडतील। भारत पाकिस्तान युद्ध, चुकीच्या बातम्यांचा पर्दाफाश। नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान काही पाकिस्तानी माध्यमांनी भारताच्या 70% वीज यंत्रणा हॅक केल्याचा दावा केला होता। भारत सरकारच्याने हा दावा खोटा ठरवला आहे। तसेच भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना यशस्वीपणे रोखल्याचे सांगितले आहे। हवाई प्रवासावरील निर्बंध हटवले। भारत पाकिस्तान तणावामुळे 9 ते 14 मे दरम्यान उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती। आता युद्धविरामानंतर इंडिगो आणि एअर इंडिया यांनी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथील उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे पाऊल। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंडस वॉटर ट्रीटीच्या निलंबनानंतर शेतकऱ्यांशी चर्चा केली। त्यांनी सांगितले की यापुढे इंडस नदीचे पाणी भारतीय शेतकऱ्यांसाठी वापरले जाईल, ज्यामुळे पंजाब आणि इतर राज्यांतील शेतीला फायदा होईल। विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती। भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांनी 14 वर्षांच्या शानदार कारकिर्दीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। त्यांनी आपल्या शेवटच्या सामन्यातील परफॉर्मन्सने चाहत्यांचे मन जिंकले। बीसीसीआयने IPL 2025 लवकर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडी। रशिया युक्रेन युद्धविराम चर्चा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी रशिया युक्रेन युद्धविरामाबाबत चर्चा केली आहे। सुप्रीम कोर्टात वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। हवामान अंदाज, पावसाची शक्यता।
हवामान खात्याने उत्तर भारतात आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये ढगाळ वातावरण राहील, तर दक्षिण भारतात उष्णतेची लाट कायम आहे. शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या होत्या आजच्या सकाळच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी, शासकीय योजना व सरकारी धोरणांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलशी जुळून राहा. तसेच आमचे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढील बातमीपत्रात. आता आम्हाला रजा द्या आणि पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही, हे महाराष्ट्रातील अधिकृत क्षणाला. धन्यवाद. नमस्कार.